नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बीके अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र तर मित्रांनो, आपले महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे। महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची सीमा ही गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहेत। राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे। जवळपास 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी आहे नागपूर शहर। आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यांच्यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभलेला आहे। त्यामुळे या राज्यात संतांची भूमी असे देखील म्हटले जाते व तसेच स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि औरंगजेबासमोर कधीही न झुकणाऱ्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असेही म्हटले जाते। तर मित्रांनो, महाराष्ट्र हे नाव महा आणि राष्ट्र या दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे, ज्याचा अर्थ सर्वात मोठे किंवा महान राष्ट्र असा होतो। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली। स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते। आता म्हणजे सद्यस्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 358 तालुके आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत। या प्रशासकीय विभागात कोकण विभाग, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजेच मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभाग यांचा समावेश होतो। मित्रांनो, चला तर मग आता जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांबद्दल। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील 11 टेकड्या आहेत। उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या ईशान्येस दरेकसा टेकड्या, पूर्वेस चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर, दक्षिणेस हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या राजकीय सीमांबद्दल। महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य व दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे। उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।